तुमचे आजारपण आणि पाणी याचा घनिष्ठ संबंध आहे. तुमचे शरीर हे 72% पाण्याने व्यापलेले आहे. म्हणून तुम्ही जे पाणी पिणार हे pH 7 लेवलच्या वरचं पाणी असणं आवश्यक आहे. pH 7 ते pH 8.5 त्याच्या या मधल्या पट्ट्यामधलं पाणी असणं आवश्यक आहे. म्हणजे हे पाणी कसं आयोनाइज्ड अल्कलाइन युक्त असतं. ह्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होतात. तुमचे सेल्स रिपेअर करण्याची ताकद ह्याच्यामध्ये असते. हे पाणी शुद्ध असल्यामुळे शरीराला पूर्ण ऑक्सिजन मिळतो, हायड्रोजन मिळतो. तुम्हाला तर माहिती आहे H2O म्हणजे पाणी, हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 1 मिळून पाणी होतं. ही संज्ञा तुम्हाला माहिती आहे. परंतु आता तुम्ही जे पाणी पिताय, मग ते विहिरीतलं असो, बोरवेलचं असो, नदीतील असो की कॉर्पोरेशनचं पाणी असो, ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये रसायन, क्लोरीन, अन्य प्रकारे घाण मिश्रित पाणी तुम्ही पितात. आणि हे जे पाणी पिताय हे pH 7 लेवलचं आतमधलं पाणी म्हणजे अम्लीय पाणी, डेड वॉटर, जिवंत पाणी नसलेलं हे पाणी तुम्ही पितात.